हॅलो गाईज, मी सूरज कांबळे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. तर आज आम्ही फिरणार आहोत मणेरीला, माझ्या गावाला. चला तर मग जाऊया. गाईस, मी आता बांधा बस स्टँडवर आहे. तर आता आम्ही एस टीने जाणार आहोत. एस टी अजून काही आली नाही, तोपर्यंत वाट बघूया. चला. सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती, गावाकडं जीव माझा धाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकण. फायनली गाईज, मी पोहोचलोय मणेरीला, माझ्या गावाला. मणेरी गाव हे दोडामार्ग तालुक्यात येते. तर ह्या ब्लॉगमध्ये आपण माझ्या गावात फिरणार आहोत. चला तर मग जाऊया. तर आम्ही फर्स्ट जाणार आहोत मासेमारी करायला. चला मग जाऊया. तर बघा, आमचं एक प्रो फिशरमॅन तन्वेश कांबळे. यारा तेरे सदके इश्क सिखा, मैं तो आई जग तज के इश्क सिखा, मैं तो यारा तेरे सदके इश्क सिखा, मैं तो आई जग तज के इश्क सिखा. जब याद करे परवाह मेरी, मुझे क्या परवाह इस दुनिया की, जग मुझ पे लगाए पाबंदी, मैं हूँ ही नहीं इस दुनिया की. बंधु सखा तुम्ही, तुम्ही दिन चढ़े, तुम्ही दिन ढले, तुम्ही हो बंधु सखा तुम्ही. बघा, आता आपण पाहत आहात आम्ही करत आहोत मासेमारी. ओळ बघा किती छान दिसतोय. गरवणीची एक वेगळीच मजा असते. मासेमारीला कोकणात गरवणी म्हणतात. आता मी आता बोलतो, मासेमारीला कोकणात गरवणी असे बोलतात. अरे बघ बघ, अरे कसलो गावलो बघ मासो. काहीच परत आम्हाला दुसरा भेटलेला आहे मासा. सारखं सारखं
त्या माशाचं नाव शेंगाड आहे आणि कोकणी भाषेला शेंगाड म्हणजे नावच शेंगाड आहे त्याचं. एक नंबर काहीच. तर हा एक तिसरा मासा आपण पाहत आहात, त्याला खर्चा म्हणतात. बघा आता परत परत एक अजून लागलेला आहे. मोठी काढाई 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 बघा बघा, ह्या माशाला काढाई म्हणतात. माझा भैयाच्या आवडीचा त्याला काटे खूप असतात. ते दाखवत नाही सारखं दाखवत नाही. सांग कधी शिकली सांग. मी भैया तुला काढून टाकलं मोठं मासं. मी तुमका सांगलेलं आहे मरे. काय करता आता बाजूक गावतली. बघा एक मासा काढाई म्हणतो त्याला. बघा एक मोठा मासा लागलेला आहे आम्हाला काढाई म्हणून. चांगला मासा आहे. चला तर गाईस फर्स्ट आम्ही तुम्हाला मासेमारी दाखवली आम्ही केली ती. तर आता आम्ही जाणार आहोत नदीवर. तर माझ्यासोबत आहे तन्वेश कांबळे. तर चला तर मग आम्ही जाऊया नदीवर. असून मागे तर एक 5 मिनिटात आम्ही पोहोचणार आहोत नदीवर. चला तर मग. तर गाईस फायनली आम्ही पोहोचलो आहोत नदीवर. एक 5 मिनिटाची वाट आहे. निवांत असं तुम्हाला सांगायला गेलं तर असं की या नदीचं नाव तिलारी नदी आहे. या नदीतला पाणी जे येतं ते तिलारी डॅम वरून येतं. या नदीचा प्रवाह आमच्या मणेरी गावातून जातो. तर आता आम्ही पुढे जाणार आहोत. ते एक फोटोशूट साठी एक चांगली प्लेस आहे. म्हणजे चला तर तिकडे जाऊया. थोडं पाणी आहे, पाण्यात उतरून जावं लागेल. माका कंटेन चांगले येतात. अजून एक खडप आहे मोठं, तर तिकडे आपण जाऊया. चला हे बघा ते मोठे खडप आहे तिकडे. आपण इकडे फोटोज काढू शकतो चांगले. चला बघूया कसे फोटोज येतात ते. युजवेंद्र स्टाईल.
एक सुंदर असा व्ह्यूज. सुंदर मोबाईल पळा. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. वाऱ्याचे. तर काय तुम्ही आता आमची नदी बघितली आहे, तर आता आम्ही नेक्स्ट जाणार आहोत बंधाऱ्यावर. चला तर मग जाऊया बंधाऱ्यावर. तर गाईस आम्ही इथे थांबलो आहोत. इथून गाडी पुढे जात नाही, त्यामुळे तर आम्ही आता चलत जाणार आहोत. गाडी जाते पण रिस्क घेऊन उगाच उपयोग नाही. चला तर मग जाऊया. पोचलो आहोत बंधाऱ्यावर. तर चला तुम्हाला बंधाऱ्याचा एक व्ह्यू दाखवतो.
तुम्ही पाहिला आहेत आमचा बंधारा. तर आता आम्ही नेक्स्ट जाणार आहोत, म्हणजे ते आमच्या बागांमध्ये, म्हणजे नारळाची बाग आहे तिथे आम्ही जाणार आहोत. व्हिडिओ एंड करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.